माझ्या लाडक्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो. तर मी प्रियंका पाटील तुमचं स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये. जास्त वेळ नाही घेत तुमचा. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली एक गुड न्यूज. हो, तीच गुड न्यूज जिची प्रतीक्षा तुम्ही डोळ्यात तेल घालून करताय. तर काय आहे ती न्यूज? तर आपली शिक्षक भरती लवकरात लवकर होणार आहे. लवकरात लवकर म्हणजे येत्या 20 तारखेच्या आत आपल्या शिक्षक भरतीचं थर्ड टेटचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. हो, येत्या 20 तारखेच्या आत थर्ड टेटचं नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. आपले काही मित्रमंडळी आहेत ज्यांनी परीक्षा परिषदेला पाठपुरावा केला असता त्यांना अशी माहिती मिळते की येत्या 20 तारखेच्या आत थर्ड टेटचं नोटिफिकेशन येऊ शकतंय. ही मी शक्यता वर्तवते बरं का. पण आपण आशा करूयात की ही शक्यता पुरेपूर लवकरच पूर्ण होईल. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न पडणार की थर्ड टेट आहे, तिचं नोटिफिकेशन येणार, तर तिचा फॉर्म, सिलेबस वगैरे. तर हो, तिचा फॉर्म कधी सुरू होणार याची तारीख, ती जाहिरात, त्यानंतर तिचा सिलेबस, ती परीक्षा कोण घेणार ह्या संदर्भात पूर्ण माहिती त्या नोटिफिकेशन मध्ये येईल. आणि कदाचित नोटिफिकेशन येताच त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ह्या पुढच्या आठवड्याभरातच तुमचे फॉर्मही सुरू होतील. जसं की मागचं जे नोटिफिकेशन येऊन गेलं त्याच्यामध्ये मे आणि जून हे 2 महिने मेन्शन केलेत परीक्षेचे. तर हो, परीक्षा त्याच कालावधीत होणार. परीक्षा मागच्या वेळेस IBPS ने घेतली होती आणि ह्या वेळेसही परीक्षा IBPS ने घेण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही IBPS पॅटर्न नुसार तुमचा अभ्यास सुरू केला गेला पाहिजे. जेव्हाही पुढील महिन्यात IBPS कडे वेळ मिळेल त्या कालावधीमध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत. म्हणून टेंटेटिव्ह आपण असं जर ठरवलं तर 25 मे ते 10 जून ह्या कालावधीमध्ये परीक्षा होऊ शकते. तर त्यासाठी सिलेबस IBPS पॅटर्नचा असू शकतो आणि जो मागच्या वर्षी जो परीक्षा झाली त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या सिलेबस नुसारच आता परीक्षा होणार. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, मराठी, इंग्लिश या विषयांना कव्हर केलं जाणार आहे. आणि परिप्रश्नांची काठिण्य पातळी ही 12वीच्या लेवल पर्यंतची असणार आहे. तुम्ही सिलेबस किंवा पुस्तक रेफरन्ससाठी माझे मागील व्हिडिओ तुम्ही त्यासाठी रेफर करू शकता. लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तुमच्या स्वप्नपूर्तीकडे तुम्ही एक पाऊल पुढे जाण्यासाठी तयार असा. तुम्हाला काही अडचणी असतील, पात्रता, त्यानंतर सिलेबस संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे, तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि तुम्ही किती वेळात कसा अभ्यास कव्हर केला गेला पाहिजे. तुमच्याकडे आता फक्त 30 ते 40 तसं धरायला गेलं तर फक्त 40 दिवस शिल्लक आहेत. या 40 दिवसाचं प्रॉपर नियोजन करा, अधिकाधिक सराव करा आणि तुमची परीक्षा लवकरच होईल. मी व्हिडिओच्या शेवटी मला ही माहिती देणार आहे. सावळे सरांनी जो मला मेसेज सेंड केलाय तो मेसेज शेवटी मेन्शनही करणार आहे व्हिडिओला, त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. तो मेसेज वाचून घ्या. मी सहज असा काही मेसेज बनवत नाहीये. सावळे सरांनी परीक्षा परिषदेला पाठपुरावा केला होता आणि ती माहिती माझ्यापर्यंत आली आणि माझी इच्छा आहे तुम्ही तुमचा एकही दिवस वाया नको घालवायला, म्हणून मी ती माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोचती केली. तर ह्या आठवड्यात नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला कमीत कमी फक्त 40 दिवस मिळत आहे अभ्यासासाठी. त्या एक दिवसाचं सोनं करून घ्या. आजपासून अभ्यासाला लागला. तुम्हाला रेफरन्ससाठी मी व्हिडिओ लेक्चर्स बनवत आहे, तेही तुम्ही रेफर करू शकता. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकत चला. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करण्यासाठी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करत जाईल. आणि तुम्ही आता ह्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या प्रत्येक संख्येचं निरसन करण्यासाठी मी व्हिडिओ तयार करतच राहील.